हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गंगा माता की जय। स्वामी वरदानंद भारती म्हणजेच प्राचार्य अनंत दामोदर आठवले यांनी लिहिलेलं गंगातीरविरहिणी या नावाचं जे प्रकरण आहे ते आपण पाहत आहोत। यामध्ये 53 श्लोक आहेत। 52 श्लोकामध्ये गंगेचं वर्णन आहे आणि 53व्या श्लोकामध्ये त्याची समाप्ती केलेली आहे। आत्तापर्यंत आपण 42 श्लोक पाहिले, आता 43वा श्लोक पाहणार आहोत। काय म्हणतात या श्लोकामध्ये आप्पा? इहलोकीच्या सुखासाठी कृत्येक करती खटपटी, धरुणी जगाची रहाटी आयुष्याची वेचिताती, पुण्यलोकाची वाया प्राप्ती, काही पवित्रपणे जगती, परलोकाचे त्यांचे चित्ती प्रेम गंगे राहतसे, मी मात्र यातील काही माते मुळीच करीत नाही, भार दोन्ही लोकांचाही सोपविलास तुझ्यावरी, तुझ्या कृपेच्या बळावर काही न करता व्यापार, डोके तुझ्या मांडीवर ठेवून स्वस्थ झोपतो मी। जगन्नाथ पंडितांना आता पूर्ण पश्चाताप झालेला आहे आणि पश्चातापापोटी ते म्हणतायत की गंगे, मला व्यवहारामध्ये काय पाहायला मिळालं ते मी सांगतो आणि हा व्यवहार मी कसा अडचणामध्ये आणला हेही सांगतो। काय म्हणतात? इहलोकीच्या सुखासाठी कृत्येक करती खटपटी। इहलोक म्हणजे पृथ्वीवर जन्माला आल्यानंतर शरीरामध्ये प्राण आत्मा असल्यापासून तो निघून जाईपर्यंतच्या खटपटी करतात, त्याला इहलोक असं म्हणतात। 2 लोक आहेत, एक इहलोक आणि दुसरा परलोक। परलोक म्हणजे शरीरातून आत्मा किंवा प्राण निघून गेल्यानंतर जिथे गेलेला असतो त्याला परलोक असं म्हटलं जातं। आणि परलोकाचे 2 प्रकार आहेत, एक स्वर्ग किंवा नरक असे 2 प्रकार आहेत। किंवा इहलोकीच्या सुखासाठी, सुख कशाला म्हणतात? जे जे आपल्याला अनुकूल आहे त्याला सुख असं म्हणतात आणि जे जे आपल्याला प्रतिकूल आहे त्याला दुःख असं म्हणतात। सुखाची कल्पना ही वेगळी वेगळी आहे। देव एकदा तुकाराम महाराजांच्या स्वप्नामध्ये गेले आणि विचारलं, तुम्ही सुखात आहात का? तुकाराम महाराजांनी उत्तर दिलं, देवा, ऐन तारुण्यामध्ये माझी पहिली पत्नी तुम्ही लिहिलीत, दुसरी केली, ती अतिशय कजाग आहे, प्रपंचाकडे तीच बघत असते, त्यामुळे माझा सगळा वेळ हा तुमच्या उपासनेमध्ये जातो, मी सुखात आहे। देव तिथनं उठले, पैठणला गेले, एकनाथ स्वामीच्या स्वप्नामध्ये जाऊन त्यांना विचारलं, एकनाथा, सुखात आहेच ना? एकनाथ महाराजांनी उत्तर दिलं, देवा, अत्यंत कुलीन, आज्ञाधारक, गृहकृत्यदक्ष, आलेल्या पाहुण्यारावड्यांचं सगळं काही पाहणारी अशी तुम्ही धर्मपत्नी मला दिलीत, त्यामुळं मला प्रपंचाकडेही लक्ष द्यावं लागत नाही आणि अर्थार्जनाकडेही लक्ष द्यावं लागत नाही, आणलेलं सगळं तिची हवाली करून टाकत असतो, परिणामी मी सुखात आहे। बरं, देव तर काही कमी उद्योग आहेत का? तिथनं उठले आणि चैतन्य प्रभूच्या स्वप्नामध्ये गेले आणि त्यांना विचारलं, सुखात आहे का? तेव्हा त्यांनी सांगितलं, देवा, काय सांगायचं तुम्हाला, आईला तारुण्यामध्ये तुम्ही माझी पत्नी नेलेली आहे, दुसरं लग्न करावं असा डोक्यात विचार माझ्या अजिबात नाही, त्यामुळं माझा सगळा वेळ तुमच्या चिंतनामध्ये जातो आणि म्हणून मी सुखात आहे। तेव्हा सुखाची संकल्पना ही प्रत्येकाची वेगळी वेगळी असते। व्यापाऱ्याला आज 2 लाख मिळाले की सुख मिळतं, उद्या 2 लाख कसे मिळतील तर तो विचार करतो आणि खरंच जर 2 लाख मिळाले
तर मग थोडे कमी पडलेत, आणखीन मिळायला पाहिजे होते. रोज 2 लाखापेक्षा जास्त मिळत जावेत तर त्याला सुख वाटायला लागतं. आळशी माणसाला लोळण्यामध्ये सुख असतं. केव्हाही जरी गेलात तरीसुद्धा हे गादीवर लोळत पडलेले असतात. का? तर म्हणजे आम्ही सुखात आहोत. खरं सुख हे नाही आहे. खरं सुख कोणतं आहे? सुखालागी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाये एक वेळ. एकदा का त्या सावळ्या विठ्ठलाचे आणि रुक्मिणीचे चरण पाहिले, त्या मूर्ती डोळाभरून पाहिल्या, त्यांच्या पायावरती आपलं मस्तक टेकवलं की जे समाधान मिळतं ना, जे सुख मिळतं त्याचं मोल कशामध्येही करता येत नाही. म्हणून आप्पा म्हणतात, इहलोकीच्या सुखासाठी कित्येक करते खटपटी. खटपटी हे अनेक वचन आहे. त्याचं एक वचन आहे खटपट. म्हणजे एखादी गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करणं त्याला खटपट असं म्हणतात. खटपटी म्हणजे तीच गोष्ट एकदा मिळाली तरी समाधान नाही, पुन्हा 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 मिळावी म्हणून प्रयत्न केला जातो, त्याला खटपटी असं म्हणतात. धरुणी जगाची राहती आयुष्याची वेचिता ती. मग काय करतात? हे जे मानवी देह प्राप्त झालेला आहे तो 84 लक्ष युनितून फिरता फिरता, 84 सुद्धा नव्हे, 83,99,999 योनी गेल्यानंतर सगळ्यात शेवटची जी योनी आहे ती मानव योनी आहे. म्हणून त्याला एकूण 84 लक्ष योनी असं म्हणतात. साधारण एक 10-11 महिन्यापूर्वी मी माझं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे, प्रकाश पर्व. त्या प्रकाश पर्व नावाच्या पुस्तकामध्ये या 84 लक्ष योनीबद्दल भरपूर असं विवेचन आपल्याला पाहायला मिळेल. तेव्हा 84 लक्ष योनीतून एकदा मिळणारा हा मानवी देह कशासाठी खटपट चालू असते? इहलोकी समाधान मिळावं म्हणून. घर चांगलं असावं, पत्नी चांगली असावी, मुलं-बाळं चांगलं असावीत, सुना चांगल्या असाव्यात, रोज भरपूर पैसा मिळत राहावा, शिक्षण चांगलं मिळावं आणि नोकरीही चांगली मिळावी, सदैव प्रयत्न करीत असतात. धरुणी जगाची राहटी आयुष्याची वेचिता ती. हे संपूर्णपणे जगामध्ये हाच उपक्रम चालू असतो. त्या जगराहाटीला चिटकून अनेक जण वागण्याचा प्रयत्न करीत असतात. पुण्यलोकाची व्हाया प्राप्ती काही पवित्रपणे जगती, परलोकाचे त्यांचे चित्ती प्रेमगंगे राहत असे. म्हणजे इहलोकी असताना सुद्धा परलोकाची चिंता करत असतात, पुण्यलोकाची चिंता करत असतात, त्याची प्राप्ती व्हावी म्हणून. म्हणजे शरीरातनं प्राण निघून गेल्यानंतर त्या आत्म्याचा जो प्रवास आहे तो प्रवास देखील सुखकारक व्हावा, आनंददायी व्हावा, आमोदयुक्त व्हावा म्हणून प्रयत्न करीत असतात. ते कुठले आहेत? उपास तापास सणवार सगळे. आज लवकर जेवला तुम्ही? नाही, आमचा सोमवार आहे, आम्ही लवकर सोडतो. शनिवार आहे एक वेळेला जेवतो, गुरुवार आहे एक वेळेला जेवतो, गुरुवार आम्ही संध्याकाळी सोडतो, दुपारी काहीतरी खातो. असा हिंदू धर्मामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून ते फाल्गुन अमावस्येपर्यंत प्रत्येक महिन्यात काही ना काहीतरी व्रतवैकल्य उपास तपास भरपूर आहेत. श्रावण महिन्यातले 4 सोमवार 5 सोमवार शिवलीलामृत वाचल्याशिवाय सुटत नसतात. काहीजणं संतोषी मातेचं व्रत करतात, काहीजणं 12 महिन्याचे शुक्रवार करतात. हे कशासाठी तरतूद असते? ही सगळी तरतूद पुढच्या जन्माची असते. म्हणून दासगणू महाराज, संतकवी दासगणू महाराज गजानन विजय नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात, हे लोकी करावे ते फेडण्यासाठी पुढील जन्मी यावे, पुढील जन्मी करावे ते फेडण्यासाठी त्या पुढील जन्मी यावे. हा 84 लक्ष योनीचा जो फेरा आहे, आद्य शंकराचार्यांनी चरपट पंडित नावाच्या प्रकरणामध्ये याचं विवेचन केलेलं आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम जननी जठरे शयनम रे मूढ भज गोविंदम भज गोविंदम. तेव्हा पुण्यलोकाची प्राप्ती म्हणून काही ना काहीतरी पवित्रपणे जगत असतात, सोहळ्यामध्ये जगत असतात. त्यांचे चित्ती प्रेमगंगे राहत असे. त्यांच्याही मनामध्ये अध्यात्माविषयी विदंड अशा प्रकारचं प्रेम असतं. मी मात्र यातील काही माते मुळीच केले नाही. यातील म्हणजे मी हे लोकाचे सुख मिळावं म्हणूनही काही प्रयत्न केले नाहीत, खटपट केलेली नाही. आणि परलोकाची प्राप्ती व्हावी म्हणून मी काहीही केलेलं नाही, कधीही उपास तापास केले नाहीत,
कोणत्याही देवाच्या नावाचा उच्चार कधी केला नाही, कोणत्याही देवाला कधी नमस्कार केलेला नाही, का कोणत्याही देवाच्या दर्शनाला गेलेलो नाही. म्हणून आप्पा म्हणजे जगन्नाथ पंडित प्रामाणिकपणे कबूल करतात, मी मात्र यातील काही माते मुळीच करीत नाही, भार दोन्ही लोकांचाही सोपविला असे तुझ्यावरे. तुझ्यावर मी माझा सर्वस्वी भार सोपून टाकलेला आहे. तुला जे काय करायचं आहे ते कर. मी तुला सर्वार्थानं शरण आणि शरण आलेलो आहे. मला तारायचं की मारायचं हे तू ठरवायचं आहे. मला हे लोकी सगळं काही प्राप्त करून द्यायचं का द्यायचं नाही हे तुझ्यावर अवलंबून आहे. माझी परलोकाची वाटचाल ही सुखेने व करायची का अडखडत लडखडत करायची हे तुझ्यावरती अवलंबून आहे. आम्ही सर्वस्वी भार तुझ्यावरती टाकलेला आहे. तुझ्या कृपेच्या बळावर काही न करता व्यापार, डोके तुझ्या मांडीवर ठेवून झोपतो स्वस्तपणे. मी काय करतो, तुझ्या मांडीवर डोकं ठेवतो आणि स्वस्तपणे झोपतो. या सुखासाठी काहीही धडपड अजिबात मी करत नाही, ना हे लोकाच्या सुखासाठी ना परलोकाच्या सुखासाठी. त्याला कारण काय आहे, तुझ्या कृपेच्या बळावर काही न करता व्यापार. तू माझ्यावर नक्की कृपा करणार असा विचार आहे माझ्या ठिकाणी. माझ्या अंतःकरणामध्ये दृढ विश्वास आहे की माझा उद्धार तू आणि तूच करणार. म्हणून मी असले काही उद्योग अजिबात करत नाही आहे. काही न करता व्यापार. व्यापार याचा अर्थ पैसे देऊन वस्तू विकत घ्यावी म्हणजेच व्यापार नव्हे. त्याला देवाणघेवाण असं सुद्धा म्हणतात. मग उपास तापासची काय देवाणघेवाणच आहे ना. तेव्हा तुझ्या नावानं उपास केला होता, हा नैवेद्य तुला समर्पण करतो आणि राहिलेले त्यातले मी खातो. तेव्हा मी असलं काही न करता काय केलं, केवळ तुझ्या डोक्यावर तुझ्या मांडीवरती डोकं ठेवलं, पायावरती डोकं ठेवलं आणि आनंदानं झोपी गेलेलं आहे. म्हणून तू माझा उद्धार कर. उद्धार करायचं मात्र अजिबात सोडू नको. पुढच्या श्लोकामध्ये काय म्हणतात पहा, तिन्ही लोकाशी पावन करीत गंगे वाहशी जाण, तुझा भरवसा मनी पूर्ण धरून या राहिलो मी, कडक दैवता कोणी भजती, कल्याणाची व्हाव्या प्राप्ती, कठीण व्रते आचरता ती कोणी यज्ञ आगादी, कोणी करुणी फार श्रम साधिता ती यमनियम, ध्यानधारणा प्राणायाम यांच्या नादी लागता ती, मी असल्या भानगडीत पडत नाही यत्किंचित, घेत राहतो सदोजित गंगा गंगा नाममुखे, तुझे नाम उच्चारिती केवळ त्याने तुझे नाम उच्चारिती केवळ त्याने तृप्त होती, याच्या बळे तुच्छ मानित्य ती गवता परी जगतासी. जगन्नाथ पंडित या श्लोकामध्ये म्हणतात, म्हणजे मूळच्या श्लोकामध्ये म्हणतात. त्याच्यावर निरूपण करताना आप्पा म्हणतात, तिन्ही लोकाशी पावन. तिन्ही लोक म्हणजे कुठले, स्वर्ग मृत्यू आणि पाताळ. पृथ्वी गंगा होती कुठं, स्वर्ग लोकामध्ये होती. ती आली कुठे, भगीरथानं पृथ्वीलोकी आणली आणि त्यांच्या पूर्वजाचा उद्धार करून गंगा वाहत 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 पाताळात गेलेली आहे. म्हणजे स्वर्ग मृत्यू आणि पाताळ याचा उल्लेख तिन्ही लोक असा केलेला आहे. तिन्ही लोकाची पावन, जिथं गंगा तिथं पावित्र्य आहे. स्वर्गात गंगा होती म्हणून स्वर्गातही पावित्र्य होतं. पृथ्वीवरून वाहते म्हणून पृथ्वीवरही पावित्र्य आहे. आणि पाताळामध्ये गेली म्हणून पाताळ देखील पवित्र होऊन गेलेलं आहे. करीत गंगे वाहशी जाणं. तू काय करतेस, पवित्र करून तिथं थांबली असे नव्हे, तुझं वाहनं अव्याहत चालू आहे. स्वर्गातून जी वाहतेच, स्वर्गात वास्तव्य आहे ब्रह्मदेवाच्या कमंडलूमध्ये. सगळी काही ती बाहेर आलेली नाही आहे. त्यातला काही भाग अजून तिथे शिल्लक आहे. जे काही 7 भाग आले त्यातले 6 भाग शंकराने आपल्या जटेमध्ये बांधून ठेवले आणि एकच प्रवाह खाली वाहता केला. त्यामुळं पृथ्वी पावन होऊन गेली आणि तोच भाग पुढे वाहत वाहत पाताळामध्ये जाऊन पोहोचला. म्हणून स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकांना तू पावन करत आहेस. कडक दैवता कोणी भजती, कल्याणाची व्हाया प्राप्ती, कठीण व्रती आचरता ती कोणी यज्ञ आगादी, परलोकाची तरतूद. म्हणून काही जण काय करतात, कडक देवदेवतांना बसतात. कडक म्हणजे कोणकोणते, त्या देवदेवतांना आंघोळ केल्याशिवाय शेवायचं नसतं, पूजा करायची नसते, सोहळ्यामध्ये पूजा करायची असते. आता हे सगळं आहे कसं, धर्माचा पगडा हा जबरदस्त आहे. तो जर पाळला तर आहे, त्याला पाळायचंच नाही, ज्यांनी कमरेवरचं काढून खांद्यावर टाकलेलं आहे त्याला सांगण्यात काय अर्थ आहे. ज्याला देवच मान्य नाही, कोण कुठला देव आम्ही ओळखत नाही, अशी सुद्धा काही माणसं आहेत पृथ्वीलोकी.
किंवा जगन्नाथ पंडित म्हणतात की कडक दैवताची कोणी उपासना करतात. म्हणजे दैवतासुद्धा काही दैवतामध्ये सुद्धा काही दैवत सौम्य आहेत आणि काही कडक आहेत. कल्याणाची व्हावी प्राप्ती कठीण व्रती आचरता ती कोणी यज्ञ आगादी. म्हणजे कोणी कोणी काय करतात, व्रतवैकल्ये कठीण असतात म्हणून यज्ञयाग करतात. दोन्हीचा हेतू एकच आहे. व्रतवैकल्ये केले तरीही स्वर्गाची प्राप्ती व्हावी आणि यज्ञयागादी कार्यक्रम उपक्रम केले तरीही स्वर्गाची प्राप्ती व्हावी म्हणून सदैव धडपडत असतात. कोणी करुणी श्रम फार फर सब कोणी करुती फार श्रम साधता ती यमनियम ध्यानधारणा प्राणायाम यांच्या नादी लागता. ती कोण कोण काय करतात, फार कठीण अशा प्रकारचे एक हात वर करून उपासना करतात, एक पाय वर करून उपासना करतात. त्यासाठी शरीराला खूप यातना दिल्या जातात. दिवसभर उपाशी राहायचं आणि संध्याकाळी फक्त रुईचं पान घ्यायचं आणि ते जिभेनं चाटायचं, उपास संपला. फार श्रम पडतात यासाठी. साधिता ती यमनियम हे करून वेगवेगळ्या प्रकारचे नियम साधण्याचा प्रयत्न करतात, नियमाचं आचरण करत असतात. ध्यानधारणा प्राणायाम कोणी ध्यान करतात. ध्यानधारणा एकच शब्द आहे आणि प्राणायाम हे त्याचं माध्यम आहे. ध्यानधारणा म्हणजे माध्यम, प्राणायामाच्या माध्यमातून ध्यानधारणाही केली जात असते. प्राणायाम कशाला म्हणतात, संध्येमध्ये हा सांगितलेला असतो प्रकार काय आहे तो. एका नाकपुडीने श्वास घ्यायचा, दोन्ही नाकपुड्या बंद करायच्या आणि दुसऱ्या नाकपुडीतनं घेतलेला उच्छ्वास सोडून द्यायचा. त्यानंतर उलटी कृती करायची. जी नाकपुडी बंद ठेवली होती तिथने श्वास घ्यायचा, दोन्ही नाकपुड्या बंद करायच्या आणि मग जी नाकपुडी उघडी होती बंद होती तिथून तो श्वास सोडून द्यायचा. याला प्राणायाम असे म्हणतात. आणि प्राणायामाच्या वेळेला गायत्री मंत्र म्हटला जातो. ओम भू भुवा साहम तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. प्राणायाम करताना काय केलं जातं, शरीर आहे मानव म्हणून तर प्राणायाम करतो. हे हा नाकावर अंगठा ठेवायचा असतो. या उघड्या नाकपुडीतून श्वास वर घ्यायचा असतो. करंगळीनं ही नाकपुडी बंद करायची आणि थोड्या वेळानंतर ही नाकपुडी पुन्हा उघडायची आणि उच्छ्वास सोडून द्यायचा असतो. त्याला प्राणायाम असं म्हणतात. यामुळं काय होतं, छातीचा व्यायाम आहे हा. ध्यानधारणा प्राणायाम यांच्या नादी लागतात. ती जगन्नाथ पंडित त्याला नादी लागणं म्हणतो. नादी कुणाच्या लागतात, इथं बसून सांगण्याचा विषय अजिबात नाही आहे. तो मी असल्या भानगडीत, ज्याला भानगड म्हणता येते. कशाला, यम नियम ध्यान धारणा हे सगळं करणं याला भानगड असं म्हणतात. भानगड वेगळी असते. पडत नाही येत किंचित घेत राहो सदोजित गंगा गंगा नाम मुखे. म्हणजे मी मात्र प्राणायाम अजिबात करत नाही. यम काय तेही पाहत नाही, नियम काय तेही पाहत नाही, यज्ञयाग काय तेही पाहत नाही. सारखं तुझं नाव मुखाने घेत असतो. गंगा 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 म्हणून श्वासोश्वासाबरोबर मी सारखं तुझ्या नावाचा उच्चार करत असतो. तुझे नाम उच्चारिती केवळ त्याने तृप्त होती, त्याच्या पुढे तुच्छ मानिती गवता परी जगताशी. तुझ्या नावाचा उच्चार केल्यानंतर संपूर्ण सगळं काही समाधान मिळतं. आणि एकदा का तुझ्या नावाचा उच्चार केला आणि सगळ्या प्रकारचं समाधान प्राप्त झालं की मग जगालासुद्धा ते वाळलेल्या गवतासारखं तुच्छ मानतात. त्याला कारण काय आहे, गंगेच्या नावामध्ये सगळं काही सामावलेलं आहे. अहो नामस्मरण ही कलियुगामध्ये भक्ती सांगितलेलं आहे. प्रल्हाद ज्या वेळेला भगवंताची उपासना करायला लागला, नरसिंहाची त्यावेळेला त्यांनी नवविधा भक्ती सांगितलेल्या आहेत भागवतामध्ये. त्यातली तिसरी भक्ती सांगितलेली आहे नामस्मरण भक्ती. नामस्मरण हे कसं आहे, उलटं घेतलं तरीही फल मिळतं आणि सुलटं घेतलं तरीही मिळतं. आपण वाल्या कोळ्याचं उदाहरण पाहिलेलं आहे. आणि कुठपासून कुठपर्यंत नाव घेतलं तरी चालतं. आंघोळ करण्यापूर्वी नाही, आपण म्हणून आंघोळ करण्यापूर्वी नाव घेतलं तरीही चालतं, आंघोळ करताना नाव घेतलं तरीही चालतं आणि आंघोळ केल्यानंतर नाव घेतलं तरीही चालतं. पण मानव अतिशय लबाड आहे. तो काय करतो, अगोदर म्हणतो आंघोळीच्या अगोदर कसं नाव घ्यायचं म्हणून घेत नाही. आंघोळ करताना गडबडीत असतो, काहीतरी गडबड आहे, आम्हाला जायचं आहे, साहेबांनी बोलवले, कार्यालयात गडबड आहे, खूप कामाचं आमच्यावर बोजा आहे म्हणून आंघोळ भडभड कावळ्यासारखी करून टाकतात. आणि झाल्यानंतर मग कपडे बदलायचे, बरोबर 2 घास खायचे आणि कार्यालयात निघून जायचं. चौथा प्रकार आम्ही निवडला. आंघोळीच्या आधी नामस्मरण नाही, आंघोळ करताना नाही, आंघोळ केल्यानंतर तर नाहीच नाही. संपूर्ण नामस्मरणाला आम्ही फाटा मारून टाकला. परिणामी होतं काय, त्याची फळं भोगावी लागतात.
कधी? आत्ता नाही. हे सगळं होतं कधी? हातपाय ज्यावेळेला चालेनाशी होतात, वेळ कसा घालवायचा, नाकातोंडातनं लाळ गळत असते, शेंबूड गळत असतो, विचारलं तरीही मान नाही म्हणते आणि नाही विचारलं तरीही नाही म्हणत असते. संगीत शारदा नाटकामध्ये पद आहे की नाही, लग्न अजूनही महान अवघे पाऊणशे वैमान. पाऊणशे वर्षाच्या पुढे साधारण 60 नंतर मग त्याला हे सगळं आठवायला लागतं की आपण हे केलं असतं तर बरं झालं असतं. अरे मोरा तुझे गेले पाय आता रडून उपयोग काय. माणसंसुद्धा सेवानिवृत्त झालं तर काय करतात, 58व्या वर्षी किंवा 60व्या वर्षी वर्गणी काढतात आणि ज्ञानेश्वरी वाचायला देतात. अरे ज्ञानेश्वरी आता हा काय वाचणार. फक्त ज्ञानेश्वरीचा उपयोग ह्याला एकच आहे की त्याच्यावरनं एखादं फडकं किंवा कापड गुंडाळायचं आणि उशी म्हणून डोक्याखाली घ्यायचं. कारण ज्ञानेश्वरी हा साधा सोपा भाग नाही आहे. स्वामी वरदानंद प्राचार्य शंकर वामन दांडेकर तथा मामासाहेब दांडेकर म्हणतात की ज्ञानेश्वरी ही अमृतानुभवाची प्रस्तावना आहे. ही प्रस्तावना किती आहे? 7,007 सहस्र ओव्यांची प्रस्तावना आहे. साधी सोपी नाही आहे. ज्याचा गंभीर स्वभाव आहे, गंभीर प्रकृती आहे, त्याला ज्ञानेश्वरी समजते. अहो ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्यावेळेस त्यांचं वय 21 वर्षाचं होतं. पण आम्हाला अनेक 21 वर्ष जरी जन्म घेतले किंवा 21 जन्म जरी घेतले आणि ज्ञानेश्वरी वाचण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ज्ञानेश्वरीचा उलगडा अजिबात होत नसतो. कारण प्रत्येक शब्दाचा अर्थ हा भिन्न भिन्न असतो. तुवा संग्रामी हरू जिंतीला, निवात कवचाचा टावो फोडीला, पवाडा तुवा केला गंधर्वाशी. जेणे संग्रामी हरू जिंतीला, निवात कवचाचा टावो फोडीला, पवाडा तुवा केला गंधर्वाशी. अर्जुनाचा पराक्रम वर्णन करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी या 2 ओव्या पहिल्या अध्यायामध्ये आणि दुसऱ्या अध्यायामध्ये लिहिलेल्या आहेत. कशासाठी? अर्जुनाच्या ठिकाणचं पौरुषत्व, वीरत्व, शूरत्व दाखवण्यासाठी. आता हरू जिंतीला म्हणजे काय, पवाडा केला म्हणजे काय, गंधर्वाशी म्हणजे काय, हे सगळे शब्द आहेत. त्या पाठीमागं असणारे पौराणिक सगळे संदर्भ आहेत, ऐतिहासिक सगळे संदर्भ आहेत आणि ते जाणून घ्यावे लागतात. तेव्हा थोडंफार काहीतरी समजतं. तेव्हा गंगा गंगा यापेक्षा नामस्मरण कसं आहे, साधं सोपं, यासाठी काही लागत नाही. देवानं दिलेला 3.5 हाताचा देह पुरेसा आहे. फक्त काय आहे, नामस्मरण करण्याची इच्छा मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे ना. आमच्या नेमका तोच होत नसतो. काही दिवसानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होईल. घरात बसून आपण बघतो, वा 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 पालखी किती छान चालली बघा, किती सुंदर चालली बघा. काही जण म्हणतात काय ती गावात येतात बघा वारकरी, अंगावर घाणेरडे कपडे घालतात, काय पळतात काय, अहो काय काचं कुठं पळत जाऊन काय स्वर्ग भेटत असतो का. अरे बाबा त्यामध्ये काय चूक आहे हे तुला कळायचं नाही. या वारीला या म्हणून कोणीही पत्र टाकून बोलावत नसतं. असं ते सगळं बाजूला ठेवतात आणि बरोबर प्रस्थाना दिवशी देहूला आणि आळंदीला माणसं आलेली असतात. किती दिवस, 15-15 दिवस चालत चाललेले असतात, दिवसभर चालतात. त्यामध्ये एक वेगळं समाधान असतं. पुन्हा ते समाधान पैशामध्ये मोजता येत नसतं. आणि एकदा का ती सावळी मूर्ती डोळ्यानं पाहिली की तिथेच यमानं उचलून नेलं तरीसुद्धा त्यासारखं समाधानाची गोष्टच कुठली नाही आहे. जाताना नामस्मरण करत जात असतात. तेव्हा वारकऱ्याचा जो कालावधी जातो, 15 दिवसाचा कालावधी उलटतो, तो केवळ या नामस्मरणामुळे उलटत असतो. ठीक आहे चला, त्यामुळं ते तृप्त होतात नामस्मरणामुळं आणि तुझ्या काठावर राहून पाणी पितात आणि जगताला सुद्धा गवतासारखं तुच्छ मानून टाकतात. इतकं तुझ्या पाण्याचं महत्त्व आहे. पुढच्या श्लोकामध्ये काय म्हणतात पहा. मम कुशलाची चिंता सारी, सोपविली मी तुझ्यावरी, कधी न वाहिली अंतरी, काळजी योगक्षेमाची, तुझा भरवसा चित्तात, धरून राहतो सदा शांत, आता ईशावस्थेत माझी उपेक्षा करू नको, गंगे माते वत्सले, तू जरी मजशी टाकिले, तरी विश्वासा नाही उरले स्थान साऱ्या त्रिभुवनीही, विश्वास मात्र मावळेल, प्रेम निराधार होईल, निष्कपट जीवाला राहील, आश्चर्याची जाईल कोणाकडे, म्हणून तसे ना करावे, विश्वासाची आधार व्हावे, वात्सल्य हृदयी धरावे, अन्य मजसी मज अनन्य कराशी. काय करतं या, काय म्हणतात या श्लोकामध्ये, मम कुशलाची चिंता सारी सोपविली मी तुझ्यावरी, काळजी योगक्षेमाची तुझा भरवसा चित्तात. मला जे काही खायला मिळेल आणि देशील, जेव्हा देशील ते सगळं मी तुझ्यावरती विसंबून राहिलेलो आहे. योगक्षेम मोहाम्यम, हे फक्त कळलं कोणाला,
आयुर्विमा महामंडळाला कळलं पहा, त्यांचं बोधवाक्य तेच आहे, योगक्षेम वहाम्यम, जिंदगी के साथ भी और जिंदगी के बात भी. एकदा ते विमा उतरवा आणि पैसे काढायचा प्रयत्न करा म्हणजे कळतं. यापेक्षा खरंच कशाला विमा उतरवला असं वाटायला लागतं आपल्याला. योजना चांगली आहे, आखणाऱ्याने चांगली आखलेली आहे, पण मध्यंतरी असणारी जी काही यंत्रणा आहे ना, ही यंत्रणा इतकी सजलेली कुजलेली असते की आपल्याला झक मारले आणि विमा उतरवला असं वाटायला लागतं. अंगठा बदलला, सही बदलली. अरे आता विमा उतरवला त्यावेळी वय किती होतं, आता किती वय आहे, थोडाफार काहीतरी विचार करायला पाहिजे. पण ठीक आहे, ज्या सोडून जो विषय आपला नाही आहे. तसा भरवसा चित्तात धरून राहतो सदा शांत. मी काय करतो, माझा उद्धार करायला तू समर्थ आहेस म्हणून मी काहीही चिंता न करता निवांतपणे राहिलेलो असतो. आता अशा अवस्थेत माझी उपेक्षा करू नको. मी कुणावरही कोणाचंही दर्शन न घेता तुझ्यावर विसंबून राहिलो, तुझ्यावर अवलंबून राहिलो. आणि तू जर आता मला दूर सारलंस, तू जर आता माझा उद्धार करायचा नाही ठरवलंस, तर मी जायचं कुणाकडं? भरवशाच्या म्हशीला टोणगा असता कधीही कामा नाही. भरवसा ठेवला म्हटल्यानंतर, एकदा विश्वास ठेवला म्हटल्यानंतर ते काम तू केलंच पाहिजे. विश्वास मात्र मावळेल, प्रेम निराधार होईल, निष्कट जिव्हाळा पाहिलं, आश्रयाची कोणाकडे. काय काय होईल पहा. तू जर असं वर्तन केलंच तर होईल काय, तुझी नाचक्की होऊन जाईल. काय काय होईल, विश्वास मात्र मावळेल, कोणीही कोणावर विश्वास अजिबात ठेवणार नाहीत. व्यवहारामध्ये सुद्धा विश्वास नाव का म्हणतात, का विश्वास ठेवला? विश्वास गेले पाणीपतावरती. पेशव्याचे एक विश्वास होते, गेला पाणीपतावरती म्हणतात. बाकीचा आम्हाला काही संबंध नाही अजिबात. विश्वास सगळा नवरा बायकोचा एकमेकावर विश्वास असतो म्हणून तो प्रपंच चांगला चाललेला असतो. गुरुचा शिष्यावर विश्वास असतो म्हणून तर शाळेमध्ये शिकवलं जात असतं. एक मुलगी 10वीला महाराष्ट्रामध्ये पहिली आली आणि तिच्या वडिलांनी विचारलं की तुला काय पाहिजे. तेव्हा ती म्हणाली, असं करा, मला एकदा विमानातनं फिरवून आणा. ती म्हणाली ठीक आहे, चल माझ्याबरोबर उद्या. तिथं तिकीट काढलं, प्रवेशपत्र घेतलं, गाडीत विमानामध्ये बसली आणि विमान सुरू झालं. थोड्या वेळामध्ये आतमध्ये जी ती हवाई सुंदरी असते तिने सांगितले की पट्टा व्यवस्थित बांधा आणि हवामान खराब असल्यामुळं विमान ढेरकावा खाईल, तेव्हा लवकरात लवकर सावध राहा आणि नीट बसा. ही मुलगी काय करत होती, खिडकीतनं खाली बघत होती. तिने काय पट्टा लावला थोडाफार. सगळे जेवढे खबरदारी वागत होते, बसले होते, तेवढी अजिबात बसलेली नव्हती. थोड्या वेळानंतर त्या मुलीनं सांगितलं हवाई सुंदरीनं, ही अवस्था पहिल्यासारखी झालेली, आता चिंता करू नका, पट्टा वगैरे सोडा आणि तुमचे कार्यक्रम चालू द्यात. तरी तिथं होत तेच चालू होतं. थोड्या वेळानंतर विमान थांबलं. विमान थांबल्याबरोबर सगळ्यांनी विचारलं त्या वैमानिकाच्या, त्या मुलीला की अगं, त्या हवाई सुंदरीनं आपल्याला खबरदारी घ्यायला सांगितलेली होती, तू का खबरदारी घेतली नाहीस? त्यावेळी तिनं सांगितलं, खबरदारी मला घ्यायचं काही कारण नाही, कारण विमान चालवणारे माझे वडीलच आहेत. माझी चिंता त्यांना माझ्यापेक्षा जास्त आहे. हा विश्वास आहे हो, म्हणून तुझ्यावर मी विसंबून राहिलेलो आहे, विश्वास ठेवून राहिलेला आहे. तू जर मला दगा दिलास तर कोणीही कोणावर विश्वास अजिबात ठेवणार नाही. आणखीन काय होईल, प्रेम निराधार होईल. माझं तुझ्यावर प्रेम होतं, माझी तुझ्यावर माया होती, तुझीही माझ्यावर माया होती. पण तू जर असं वागलीस तर परिणामी काय होऊन जाईल, जसं विश्वास जसा सर्वार्थानं मावळून जाईल तसं प्रेम तुला निराधार होऊन जाईल. प्रेमाला आधार कोणाचाही राहणार नाही. निष्कपट जिव्हाळा पाहिलं, आश्वाश्रयाची कोणाकडे. निष्कपट असणारा जो जिव्हाळा आहे, हा जिव्हाळा आता कोणाकडे बघणार का, तर एकमेकांच्या ठिकाणी विश्वास असणं ही सगळ्यात महत्त्वाची अशी गोष्ट आहे. म्हणून तसे ना करावे, म्हणजे तू काय कर, मी तुझ्यावर विसंबून राहिलेलो आहे, तेव्हा माझा तू विश्वासघात अजिबात करू नकोस. माझा उद्धार तू अवश्य कर, कारण सगळ्या देवदेवतांना झिडकारून मी तुझ्याकडे आलेलो आहे, कारण माझा तुझ्यावर पूर्ण भरवसा आहे. म्हणून तसे ना करावे, विश्वासाची आधार व्हावे, वात्सल्य हृदयी धरावे, मजा अनन्य लेकराशी. मी आता तुला अनन्य भावानं शरण आलेलो आहे. आणि म्हटलेलं आहे काय पहा, लेकरू असं म्हटलेलं आहे. म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी या शब्दाचा उल्लेख केलेला नव्हता. इथं जवळजवळ 45व्या श्लोकामध्ये स्वतःचा लेकरू असा उल्लेख केलेला आहे. इथपर्यंत मातोश्री म्हणतात, आई म्हणतात, माय म्हणतात, पण स्वतःचा उल्लेख करताना लेकरू म्हणून केलेला नाही आहे. पण या श्लोकामध्ये लेकरू म्हणतात. कारण काय आहे की लेकराची सगळी काळजी असते ती आई घेत असते. त्या लेकराला माहीत असते की आपल्याला भूक लागलेली कळत नाही, न लागलेली कळत. आपण पळत ते लेकरू येतं आणि आई त्याला बरोबर मांडीवर घेऊन स्तनपान करत असते. तेव्हा लेकराची सारी चिंता मातेला असते. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये
कठोपनिषदामध्ये पहिलंच वाक्य आहे, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. आजकालच्या शालेय संस्कृतीमध्ये काय झालेलं आहे, त्याच्या जोडीला आणखीन एक वाक्य आलं आहे, छात्र देवो भव. विद्यार्थ्याला मारायचं नाही, शिक्षा करायची नाही. आणि 80पैकी किती का मिळेनात, 20पैकी किमान 19-18 गुण तर दिलेले असं, म्हणजे पास व्हायला सोपं, त्यांना अनुत्तीर्ण करायचं नाही. हा एक नवीन प्रकार त्यामध्ये आपण घालायला, आपल्या उन्हाळपणानं घालण्याचा हळूहळू प्रयत्न करीत असतो. सुंदर अशा प्रकारची शिक्षण पद्धती आवश्यक असायला पाहिजे. पण काही खाती ही राज्य आणि केंद्र दोघाकडेही असतात. त्यातलं शिक्षण खातं हे असं आहे, कसं आहे, केंद्राला 20% आणि 80% राज्याला उपयुक्त शिक्षण हे द्यावं लागत असतं. पण आपलं कसं आहे, दोन्ही घरचा पाहुणा उपाशीच आहे अगदी, ना घर का ना घाटका. आपली अवस्था आहे कशी, कुंभाराखाली असणाऱ्या गाढवाच्या पिलासारखी, गाढव चालत चाललंय म्हणून चालत जायचं. तसं कुठून कुठपर्यंत जायचं, धोब्याच्या घरापासून घाटापर्यंत आणि घाटापासून धोब्यापर्यंत. तसं आपलं हे चालू आहे. केंद्र आणि राज्य तिकडनं इकडे ढकलून, ह्याकडनं तिकडे ढकलून देतात. मधुकरराव चौधरीशिवाय शिक्षण खात्याला एकही माणूस चांगला अजिबात मिळालेला नाही. आणि त्यांनी जी श्वेतपत्रिका काढलेली होती ही शेवटी सचिवालयामध्ये वाळवीनं खाऊन टाकली, पण ती महाराष्ट्रामध्ये अंमलामध्ये आणलेली नव्हती. ती काही सोडून, तेव्हा लेकरू आहे आणि या लेकराचा सर्व भाग तुझ्यावरती अवलंबून आहे, तेव्हा तू माझं रक्षण अवश्य कर. म्हणून मी काय करतो आहे, तुला दोन्ही हात जोडून शरण आलेलो आहे. विठ्ठल 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 विठ्ठल.